सो मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता आम्ही निघालो आहे. आज हा दिवस तिसरा आणि आम्ही निघालो आहे फार्म हाऊसवर. तर काल पण पाऊस नाही पडला, आज पण पाऊस नाही पडला, थोडा वेळ टिपकत होता पण ते पण बंद झालं. आता तुम्हाला डायरेक्ट फार्म हाऊसचा नजारा दाखवतो मी. तुम्ही बघू शकता या ठिकाणी मित्रांनो हॉरर स्टोरी. रात्रीच खेळ चालले कोकणात. इथं जर अंधारात आम्ही आलो तर कसलं डेंजर होईल, आणि रात्री पण येणार आहे अंधारात तिकडून. तर तो पण सीन तुम्हाला बघायला भेटेल. आणि कोणच नाही पुढं, ते 2-3 आहे ते आमचेच मेंबर आहेत. आणि आम्ही ॲक्टिवावर नाही ॲक्सेसवर आहे. थोडंसं लांब राहिलं थोडंसं. आता डायरेक्ट पोचल्यावर चालू करतो. खूप बघितला तुम्ही रस्ता. आता फार्म हाऊस बघा. हा ब्रिज आहे आणि समोरून कार आली त्यामुळे सगळे थांबणार आहेत आता. आय गेस थांबलेच. काय सीन झाला माहिती आहे का, तुम्हाला दाखवायचं नव्हतं पण एवढे भारी भारी सगळे सीन येतात ना, मग दाखवूनच टाकतो. आता जे पण येईल ते बघा. आता मी नाही म्हणणार की मी हे दाखवतो ते दाखवतो. जे येईल ते दाखवलं जाईल. जे येईल ते तुम्ही पण बघा, बघण्याची कृपा करा. आणि हा चॅनलला सबस्क्राईब करा. मी असं कधी बोलत नाही आधीमध्ये, पण करा. आता काय एवढं तुम्हाला भारी दाखवतो एवढे एफर्ट्स घेऊन, तर तुम्ही केलं पाहिजे. वो देखो कटल कटल नीचे लगा है पेड़ के. तर कोकणी शहरी माणसाने आत्ताच आम्ही कोकम बनवायसाठी हे सगळं केलं. म्हणजे थोडा वेळ झाला आलेला. आम्ही हे करत होतो ते दाखवलं नाही मी तुम्हाला प्रिपरेशन. तर ह्याला कोकम बोलतात. ह्याच्यापासून कोकम बनतो. कोकम सरबत जो आपण पितो. मी दिसतोय ना व्यवस्थित. कॅमेरामॅनचे पैसे कट करण्यात येतील नंतर. कोकम उठाना पड़ेगा, फिर कोकम शरबत. इसको सुखाएंगे, फिर इसका पाउडर बनाएंगे. नाही मला माहित नाही प्रोसेस. नाही तर चुकायची प्रोसेस आणि मग नंतर शिवाय पडत्याला. तर हे आता बनवले. तुम्हाला बाकीचं पण दाखवतो मी. तर काल ज्या काजूच्या झाडावरून कॉन्ट्रोवर्सी झाली ना, तर ते जामचं झाड होतं. मला जाम काय असतं ते माहित नाही, पण इथं मला भेटलं. हे बघा जाम आहे. एक तोड्याच्या नादात 2 पडले. दाखवतो मला. हे आहे जाम. आता एक हातात कसं माहित नाही, पण मी असंच ट्राय करतोय. चुकलं तर तुम्ही काय म्हणू शकता. हे असंच खाल्लं तर चालतंय, असंच खाल्लं तरी चालतंय. नॉट दॅट मच गुड. मला नाही आवडले. टेस्ट काय जाऊ द्या. ॲव्हरेज मला नाही आवडली. म्हणजे आवडत असेल लोकांना, पण मला नाही आवडली पर्टिक्युलर मी. ठीक आहे. तर तुम्हाला दाखवतोय काय ना 8वं आश्चर्य जगातलं. फणस झाडाला लागतं ना वरती, असं फणस जमिनीत नाही आलं. दाखवतो तुम्हाला. जमिनीत नाही आलं, इथंच लागलंय फणस. त्याच्यामुळे जमिनीवर टेकलंय फणस पूर्ण. कसं आहे 2 फणस. कॅमेरामॅनला पण जपायला लागतंय त्याच्या आहेत. कॅमेरामॅन येडा. It was at this moment that he knew he fucked up. आम्ही निघालो खाली दुसरी रानं बघायला. तिकडे काय मिळालं तर ते पण दाखवतो. इकडे एक घर आहे, एकदम भारी घर आहे. कोंबडावरला लावायची असेल त्याचा आज रात्री कार्यक्रमच आहे. बघा फक्त लयच कालवा केलाय त्यानं. आज त्याचा फळसच पडत असते. मी नाही खात नॉनव्हेज, पण बाकीच्यांना मी देऊ शकतो. तर इकडे घर आहे, तुम्हाला दाखवतो. कॅमेरामॅन जल्दी फोकस करू. आता बांधले पण चांगलं आहे, मला आवडलं. ह्याचा पण रिव्ह्यू देऊ आपण. ते पण बघितलं तिकडं पण पूर्ण. आणि घराच्या शेजारीच गोटा बनवलाय बघा. इथं गाय आहे आतमध्ये. 2 गाय बांधल्या त्या, पण थोडासा कंजेस्टेडच आहे. ह्यांच्यासाठी जस्टिस फॉर दिस 2 गाईज. मित्रांनो गायज या गायसाठी तुम्ही जस्टिससाठी कमेंट करा, कारण असं यांना कंजेस्टेड नाही बांधलं पाहिजे. पण ठीक आहे, जसं असेल तसं. आजाव नीचे कॅमेरा. आता बघा काय ह्याच्यात फणस पाडतोय. कसा आहे नेम माझा. कसं पडलं. तुम्हाला आवाज येत नसेल का नाही माहित नाही, पण हे बघा कसं आहे पाणी. आणि तुम्हाला सांगतो मी ना लय गावते. बघा असं करायचं. कसं आहे एका झटक्यात नारळ तोडला. हा, एका झटक्यात एकच वारण जाग्यावर गार. काय इथं पहिलं भात लावायचे, पण आता काय झालं भात का नाही लावत. टाइम आहे अजून. हा टाइम आहे म्हणजे आता नाही. ऍक्च्युली ना ते भात लावायचे, पण आता कसा पाऊस नाही ना, उन्हाळा चालू आहे. त्यामुळं जरी पाऊस पडत असला असं अवकाळी आधीमध्ये, तरी पण असं अचानक नाही लावू शकत. तर पाणी आलं की ह्याच्यात ना पाणी भरणार गुडघ्या एवढं, आणि मग भात लावणार. कॅमेरामॅन चलो गया। अरे नहीं जी, इस एंगल से गोरा आ रहा था इसलिए मैंने किया ऐसा। अभी गोरा, हाँ अभी बोल।
तो तर अभी तो बाबा लड़कियां तो फिरतो देख कितना तेरे लिए बोलू हम तर हे इकडं बघा हे सगळं ते दाखव. तर इथं सगळ्यांना भात लावायचे नाही लावतात. आता कसं पाणी नाही ना त्याच्यामुळे नाही लावला. उन्हाळा चालू आहे आता, अवकाळी पाऊस पडला 2 दिवस पण त्यानं काही होत नाही. तर इथं भात लावणार, ते पाणी बिणी भरून चिखल करणार आणि त्याच्यात राईस. कुठला भात लावता तुम्ही स्पेसिफिक? कोणता? हा कोलम, फक्त कोलम लावता. ऍक्सेंट वाट लावून जातो. हे बघा मित्रांनो, पाण्यामध्ये साप आहे. साप नाही काय आहे? कोणता साप आहे? पाण्यातला साप आहे. काय त्याला म्हणतात रे? बघा फक्त बघा. आंघोळ करायला देणार नाही तुला कोण. अबे एक साप आहे इथे. हा इथे एक साप आहे. इधर अबे एक साप आहे इथे. हा काय एवढे साप आहेत ना विहिरीत. पडू नका. मी आलतो उडी मारायला विहिरीत पण साप बघून मी नंतर कॅन्सल केलं मित्रांनो. सीन बघा फक्त किती मस्त आहे. इथं विहीर, सगळीकडे नारळाची झाडं आणि तुमचा भाऊ आणि इकडून उजेड येते. आणि आता ऊन पडलंय खरं तर दिवसभर. आतमध्ये आहे एक पडली. आहे नारळ पडला आतमध्ये. मला ना लय भारी माणसं भेटली आज व्लॉग बनवायला. काकांनी फुल सपोर्ट केलाय. हे बघा काका आणि इकडे मी आणि एक माझा कॅमेरामॅन फेकतो अंदर. सगळं हे कोणाचं आहे? सगळं तुमचंच आहे. हा तुमचंच आहे सगळे. हा हे इकडून असं. माझ्या भाषेचा ऍक्सेंट ना सातारचा सोडून आता इकडे मालवण बिलवण कोकणात लावायला लागलाय. तर माझं काय चुकत असलं तर मला माफ करा बरं का. कोकणी शहरी माणूस सायनिंग आउट फ्रॉम हिअर. आता दुसरं काय असलं तर मी तुम्हाला दाखवतो, पण हा नजारा लय भारी होता. मी फोटो घेतो 2-4 पोस्ट करा तुला इंस्टाग्रामवर. फार्म हाऊसचा टूर द्यायचा होता पण पहिल्यांदा किचनचा टूर होता. आज जाऊ दिखाता हूं. स्पेस बघा मित्रांनो, इकडे हात पोचते, इकडे हात पोचते. भावेश, माय नेम इज भावेश मित्रांनो. इकडे हात पोचते, इकडं एकदम स्पेस, असा भरपूर स्पेस आहे किचन मध्ये. तुमच्यासाठी हेच किचन भेटतंय पण प्रॉब्लेम आहे की विकायचं नाही. किती मोठा व्लॉग झालाय मला माहिती नाही मित्रांनो, पण इथपर्यंतच होता हा फार्म हाऊसचा टूर. इकडे पण फिरायला आलतो मित्रांसोबत. तर हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. आवडला असला तर सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि उद्या अजून एक नवीन व्हिडिओ शूट करणार आहे. आज भरपूर कंटेंट आपल्याला इकडून काढायचं आहे. तर कोकणातला हा माझा 3रा दिवस. उद्या भेटूया 4थ्या दिवशी. काय होतं तुम्हाला मी सांगतो. आम्ही ना मॅगी बनवली पण सीन काय झाला मी तुम्हाला प्रिपरेशन दाखवलं नाही, त्यामुळे मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली. पण हे फायनल प्रोडक्ट आहे तुम्ही बघू शकता. चुलीवर बनवली आणि हे मातीचं मडकं काय असेल ते भांडं. फक्त चमचा आमच्याकडं कशाचं आहे? हा स्टीलचा आहे. हां, खाली चूल चालू आहे आणि इकडं पाणी तापवायचं चालू आहे. मटणाचा हांडा ठेवला आहे. साधं कामच नसते. सो फायनली आमची मॅगी बनवून तयार झालेली आहे आणि हा माझा शेवटचा आजच्या दिवसाचा सीन आहे. घामानं तुम्ही बघू शकता कसली अवस्था झाली. तर आपला नेहमीचा कार्यक्रम उरका. चला कल्टेश.